सातत्यानं ढासळलेला भारतीय शेअर बाजाराचा बालेकिल्ला आज सावरला। दिवसभरात सेन्सेक्सनं तब्बल 1187 अंकांची भरारी घेऊन 73,132 चा टप्पा गाठला, तर 348 अंकांनी वाढ घेऊन निफ्टी 22,679 वर स्थिरावला। आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराला दिलासा मिळाला। पश्चिम आशियातील युद्धाची परिस्थिती, आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणाव यामुळे जगभरातील शेअर बाजार घसरत आहे। 85,000वर गेलेला सेन्सेक्स गेल्या महिन्याभरात खाली येत 72,000 पर्यंत आला होता। गेले 4 दिवस सातत्यानं सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण होतीये। अशावेळी आज भारतीय शेअर बाजारानं तेजी दर्शवली। दिवसभरात सेन्सेक्स 1,187 अंकांनी वाढून 73,132 वर गेला, तर निफ्टीनं 348 अंकांची वाढ घेऊन 22,679 चा टप्पा गाठला। प्रामुख्यानं बँकिंग, आयटी, मेटल आणि रिअॅलिटी क्षेत्रातील शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली। इंडिगोच्या शेअर्समध्ये तर 6% वाढ झाली। शिवाय अदानी समूह, SBI या कंपन्यांच्या शेअर्ससह मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये तेजी दिसून आली। या आठवड्यातील पहिल्या 2 दिवसाच्या घसरणीनंतर आज बाजार वधारल्यानं गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास काहीसा वाढला।